पुण्यात मतदानाला अवघे काही दिवस उरले आहेत, त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जातोय। भाजपचे निवडणूक प्रमुख आणि प्रभाग क्रमांक 24 ड चे उमेदवार गणेश बिडकर यांनी आज मंगळवार पेठेत जाऊन पदयात्रा काढली आहे। ठिकठिकाणी गणेश बिडकर यांचं उत्साहात स्वागत केलं गेलंय। दुसरीकडे मतदारांना ते आश्वासित देखील करतायत। याचाच आढावा घेत गणेश बिडकर यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आणि या प्रभाग क्रमांक 24 मधून जे निवडणूक लढवत आहेत ते गणेश बिडकर आपल्या सोबत आहेत आणि प्रत्येक घरामध्ये ते मतदारांपर्यंत पोहोचून आवाहन करतायत। कमी दिवस राहिलेले आहेत, काय नेमकी सगळ्या मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचलाय का? निश्चितपणे गेली 2 महिने आमचे सगळे कार्यकर्ते घरोघरी प्रचार करतायत आणि जवळपास 2 राऊंड पूर्ण झालेत। म्हणजे 15-15 हजार घरांचे 2दा हाऊस टॉस झाले, तिसरं जवळपास अर्धवट झालं आणि आज आम्ही पदयात्रेला सुरुवात केली आहे। आज आपण बघताय मंगळवार पेठेतला हा उत्साह, मंगळवार पेठेतल्या या कॉलनीत मी इथं आहे। अत्यंत दाट लोकवस्तीचा भाग आहे, अत्यंत लोअर मिडल क्लास भाग आहे, श्रमक म्हणजे कष्टकरी लोकांचा भाग आहे। या ठिकाणी एक अत्यंत चांगलं वातावरण भारतीय जनता पार्टीला आम्हाला दिसतंय। शेवटच्या टप्प्यात निवडणूक आली असताना अशा प्रकारचा उत्साह नागरिकात असणं हे म्हणजे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दर्शवणारं निश्चितपणे चित्र आहे। जवळपास 8 वर्षांनी निवडणुका होत आहेत, मतदार नेमकं काय म्हणतात? कारण की अनेक जणांची कामं झाली नाही अशी एक ओरड मतदारांची होती, तर तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचताना त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि तुम्ही त्यांना काय आश्वासन देताय? निश्चितपणे लोक हे अप्रिशिएट करतायत की गेली 3 वर्ष प्रशासक असून सुद्धा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता लोकांसोबत रस्त्यावर होता आणि त्यामुळेच हे अप्रिसिएशन आम्हाला मिळतंय। आणि जे इथं दिसलेच नाहीत, जे इथं आलेच नाहीत, त्यांच्याबद्दल कमालीची नाराजी लोकांच्या आहे आणि भारतीय जनता पार्टीबद्दल एक कमालीचा पाठिंबा आम्हाला इथं जाणवतोय, असं लोकांच्या डोळ्यातनं दिसतंय। आपण म्हणजे भाजप मोठ्या प्रमाणात जिंकून येईल असा सुद्धा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।